चिकन मॅरिनेशन करून घेतलं. ह्याच्यासाठी हळद, मीठ, गरम मसाला, धनिया पावडर, चिकन मसाला, दही आणि थोडंसं तेल टाकून त्याला मॅरिनेशन करून घेतलेलं आहे 1 तास. हे सगळं साहित्य मी सांगून घेते. कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हा वाटण आहे. ह्याच्यात खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आहे, त्याला वाटून घेतलेलं आहे आणि मिरची घेतली आहे. तेल तापवायला ठेवलंय, त्याच्यात मी तेजपत्ता ऍड करते. छानपैकी लाल झाल्यावर ह्याच्यामध्ये चिकन ऍड करणार आहोत. हे आता थोडेसे अजून थोडे लाल झाले की ह्याच्यात चिकन ऍड करणार. कांदे लाल झालेले आहेत, चिकन ऍड करायचे. थोडंसं ह्याला झाल्यानंतर तेल थोडंसं सुटल्यानंतर ह्याच्यावर मग मी तो वाटण केलेला आहे तो वाटण ऍड करणार आणि ह्याला बंद करून ठेवते. आता ह्याच्यात थोडेसे मसाले ऍड करून घेते. ऑलरेडी मी मॅरिनेशनसाठी तर लावलेलं आहे सगळं, पण थोडंसं मीठ टाकते. थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि मिरची पावडर. चिकन मसाला, धनिया पावडर मी सगळं ऍड केलेलं आहे. सगळं मिक्स करून वाफेवर ठेवणार. आता ह्याच्यात वाटण ऍड करणार. आता हे चिकन होईपर्यंत ह्याला शिजवायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीर ऍड करून अशी आपली रेड चिकन रेडी आहे. असं झालंय. ह्याला तेल सुटलेलं आहे. ह्याच्यात थोडंसं टमॅटोची प्युरी टाकते. जास्त नाही, थोडं. कारण की मी दही पण ऑलरेडी ऍड केलेलं आहे.